वेलकम बॅक गाईज. तर तुम्हाला सांगायला खूप आनंद होतो आहे की मी गाडी घेतली. तर लक्ष्मीपूजनच्या दिवशीच आम्ही ती गाडी बुक केली. बुक करण्यासाठी माझे 2 मित्र आणि आई बाबा होते आणि पाडव्याच्या दिवशीच गाडीची डिलिव्हरी होती. पाडव्याच्या दिवशी गाडीची छानपैकी पूजा केली, पण ही गोष्ट कुणाला सांगितलीच नाही की मी गाडी घेतली आहे, कारण की सरप्राईज द्यायचं होतं ना. त्यामुळे जेव्हा गाडीची नंबर प्लेट येणार होती त्या दिवशी ठरवलं की सगळ्या फ्रेंड्सला सरप्राईज द्यायचं. त्यांना न सांगता शोरूमला घेऊन आलो. कुणाची गाडी आहे काहीच नाही सांगितलं. तुम्हाला कसं कळालं की इथे वळायचंय? मला तर वळल्यावरच कळलं की यायचं. मला काहीच माहिती. माझ्या फ्रेंड्सला माहिती होतं की गाडी तर मलाच घ्यायची असेल, पण तरी आम्ही त्यांच्यापासून ते लपवून ठेवत होतो. आम्ही सांगितलं की नाही दुसऱ्याच मित्राला गाडी घ्यायची आहे आणि त्यांना कन्व्हिन्स करत होतो की तुमचा अंदाज हा चुकीचा आहे. तर तुम्ही पुढचा व्लॉग बघा. थांब तुला काय वाटतंय आपण इथे का आलो? तुला गाडी घ्यायची चूक असल्यावर तुला नीट सांग. चूक पण असू शकतं. तू सांग. गाडी पण कुणाचं काय चालू आहे? 100% गाडी ज्युपिटर काहीतरी यांचं बट आय हॅव नो आयडिया. ज्युपिटर घ्यायची आणि तुला घ्यायची, कारण मी लगेच तिलाच घ्यायची आहे नक्की. चुकू शकता तुम्ही खूपच जास्त. अरे बघ ना माझा ॲड्रेस कोणाचा, त्यांचा ॲड्रेस प्रोफच नाही. कुणाची गाडी आहे? कोण मी गिरीश? ओळखलं नाही. बघू खरंच वाढच गाडी घेतली आहे. हो बघ नाव बघ. हो आम्हाला एक अजून गाडी भाई खूप चला ट्रिपला. येस वन डे ट्रिपसाठी अजून एक गाडी. तर असं दिलं मी माझ्या फ्रेंड्सला सरप्राईज. खूप खुश होते सगळे. लगेच ट्रिपला जाऊ असं म्हणत होते. अशा छोट्या छोट्या सरप्राईजेसनी तर फ्रेंडशिप घट्ट होते ना. या सर्वांसोबत गाडीची पुन्हा एकदा पूजा केली. फ्रेंड्सच्या आग्रहामुळे पुन्हा एकदा गाडीच्या चावीसोबत फोटो काढला. तर असं दिलं मी सगळ्यांना माझ्या गाडीचं सरप्राईज. कसं वाटलं तुम्हाला आजचा माझा व्लॉग? आवडला असेल तर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला.